आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करत आहात? माझं नाव सर वसंत धोत्रे भिलवडी, सांगली जिल्हा पलूस तालुका. माझे ग्रेट कोच आहेत श्री राजू माने सर, अमृत सागर सर, मनीषा मॅडम आणि उदय भोसले सर. हे आपले माझे ग्रेट कोच आहे. आणि जबरदस्त. बाईक मी जॉब करतो, रिटायरमेंट आहे. चितळे या संस्थेमध्ये मी जॉबला आहे. 2 वर्ष रिटायर होऊन झाले. तर माझी जे काय हे होतं, जे म्हणजे माझा पोटाचा घेर थोडासा जास्त वाढलेला होता, वजनही जास्त थोडं होतं. आणि महत्वाचं सगळ्यात की माझी बीपी आणि शुगर हे दोन्ही मला त्रास होते. पण गेल्या 3-4 महिन्यापासून हे जवळजवळ पूर्णपणे कंट्रोल झालेलं आहे, नॉर्मल झालंय सगळं. बीपीची गोळी 50-50 mg, साखरची पण 50 mg ची गोळी होती, की सध्या पूर्णपणे 4 महिने डॉक्टरांच्या सल्ल्यानंच मी ते बंद केलेलं आहे सगळं. आणि पूर्णपणे आता कुठलाही मला त्रास बीपीचा नाही, शुगरचा नाही. येस, या ठिकाणी मी आपणास डिस्क्लेमर देऊ इच्छितो. रॉयल फिटनेस फॅमिली कुठल्याही डिसीजला ट्रीट करत नाही, परंतु सरांनी आता सांगितलं की त्यांचा बीपी आणि शुगर दोन्ही नॉर्मल झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन सर. खूप बीपी खूप आणि धन्यवाद. बीपी आणि शुगर हे डिसीज नाहीत, हे समजून घ्या. त्या डिसऑर्डर्स आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. हो. आणि ज्या वेळे आपण चुकीची जीवनशैली अवलंबतो त्यावेळेस हे डिसऑर्डर्स आपल्या शरीरामध्ये यायला सुरुवात होते सर. अगदी बरोबर. पण फक्त या ठिकाणी लाईफस्टाईल दुरुस्त केली आणि ह्या जे बीपी आणि शुगर आहेत ते नॉर्मल व्हायला लागलेत सर. सर इतकं छान वाटतंय की असं गैरसमज पसरवला जातो की बीपी आणि शुगर एकदा सुरू झाल्या गोळ्या की मरेपर्यंत खाव्या लागतात. हो हो, आणि अगदी. बऱ्याच ठिकाणी लोकांनी ऐकलं आणि मी पण तसं सांगितलं, पण तसं शक्य नाही असं म्हणतात. पण माझं ते शक्य झालेलं आहे. हे सर माझं ते बीपी शक्य झालेलं आहे. म्हणजे तुम्ही सांगताय की तुम्हाला बीपी होता, हो हो, शुगर पण होती. सर शुगर पण होते. पूर्वी याच्यामुळे काय त्रास व्हायचा तुम्हाला? त्रास म्हणजे अंगाला संपूर्ण सूज असायची, डोळ्यावरती, चेहऱ्यावरती सूज असायची आणि काही शरीरामध्ये सुंदपणा असायचा. आता गेल्या बऱ्याचशा फॅमिली जॉईन केल्यापासून तो त्रास संपूर्ण हळूहळू पाक कमी झालेला आहे आणि अतिशय तेज आणि चंचलपणा वाढलेला आहे सर. शरीरामध्ये संपूर्ण चंचल, कामात म्हणजे आळस नाही, काम अतिशय उत्सुकतेने काम करतो मी. आता रिटायरमेंट असून सुद्धा अजून किती काम करावं असं मला वाटतं. म्हणजे परत तरुण पण आलाय असं म्हणायचं. आता सध्या माझं एज 61 आहे, 61. आपल्याकडे बघून वाटत नाही सर इतकं आपलं वय असेल असं. आणि उत्साह अप्रतिम आहे. हो. तरुण लाजवेल इतका आनंदात म्हणजे उत्साहात आपण आमच्याशी बोलत आहात सर. तर कारण हे सकस संतुलित आहार यामुळेच हे मला सगळं शक्य झालंय. आपलं सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन जे ग्रेट कोच आहे यांनी दिलेला सल्ला अगदी मोलाचा ठरतो या आपल्या फॅमिलीमध्ये. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर काही आपण सगळे नियम फॉलो केले, डाएट फॉलो केला, की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे सगळ्यावर मात करू शकतो आपण, हे अगदी 100% खरं आहे. सर आपण माहित आहे का, आपण खूप मोलाचा सल्ला देत आहात आम्हाला. ओके. अ, म्हणजे एक न्यूट्रिशन आपल्या जीवनामध्ये काय बदल करू शकतं हे या ठिकाणी मूर्तिमंत उदाहरण आहात तुम्ही आमच्यासाठी सर. अगदी. सर म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपलं वजन जास्त होतं त्यावेळेस आपले नेमके त्रास काय होत होते? नेमके त्रास म्हणजे बीपी वाढत असायचा नेहमी आणि दिनचर्या अगदी वेगळी असायची. खाणं पिण्यावरती बंधन नव्हतं कुठलंही आणि जे उपलब्ध होईल ऐन वेळेला ड्युटीची असल्यामुळं जे काय उपलब्ध होईल ते खाण्यात यायचं. म्हणजे बाहेरचं असू दे, घरचं असू दे. आणि माझ्या घरी आत्ता सध्या किराणा मालाचं इतकं बंधन आलेलं आहे की संपूर्ण 1 महिन्याला मला 6 ते 7 हजार रुपयाचा किराणा लागायचा. आणि त्याचा आता खर्च साधारण सर माझा 3.5 पर्यंत आलेला आहे.
50% खर्च कमी झालाय. साखर, मैदा हे संपूर्ण कमी झालेले आहे. गरा हे पूर्णपणे बाजूला गेले, त्यातनं कॅन्सलच झालेलं आहे सगळं. साखर तर बिलकुल नाही, मैदा अजिबात नाही, गरा अजिबात नाही, पोहे नाही. या ज्या वस्तू किराणा मालातून 2-2 किलो 4 किलो आणायला लागायचं, ते संपूर्ण सगळं बंद झालं. आणि शिवाय घरच्या लोकांचाही माझ्याबरोबरती चहा सगळा बंद झाला. माझ्यामुळे संपूर्ण फॅमिली बिगर चहाची झाली सगळी. खूप छान सर. म्हणजे बघा, म्हणजे पैसे वाचवायचे असेल ना तर अशा ठिकाणी वाचवावे. चुकीच्या आपोआप ते होत होतं. आपण वाचवावं म्हणजे वाचत नाही, पण आपण हे सगळं बंद केलं, कंट्रोल केलं, तर आपोआप ते सगळं व्यवस्थित होत जातं. आणि याचं बघा, तुम्ही स्वतःमध्ये बदल केला, तो अगदी अगदी. दाखवला लोकांना की खरंच तुम्ही एक इन्स्पिरेशनल पर्सन आहात आमच्यासाठी. 61व्या वर्षी आयडियल वेट अचीव्ह करून बीपी आणि शुगर सारख्या लाईफस्टाईल डिसीज वरती आपण मात केलेली आहे सर. हो हो. खूप अमेझिंग आहे. मी या ठिकाणी तुम्हाला ना असं 100 मार्क देईन तुमच्या डिसिप्लिनसाठी आणि कन्सिस्टन्सीसाठी. धन्यवाद धन्यवाद सर. आता सर, तुम्ही इतरांना काय सल्ला द्याल, काय महत्व सांगाल रॉयल फिटनेस इतरांना फॅमिली? माझ्याकडून असा सल्ला असेल की प्रत्येकानं हे रॉयल फिटनेस फॅमिली अगदी अवश्य जॉईन करावी आणि जॉईन करून त्यांनी तो अनुभव घ्यावा. सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला विना आजाराचं जीवन जगायचं असेल, आयुष्य भरपूर जगायचं असेल, तर लवकरात लवकर फिटनेस फॅमिली, आपली ही रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करावी आणि सकस संतुलित आहार हा आपण नेहमीच घ्यावा. कारण सध्या जरी महाग असला तो आपल्या शरीरापेक्षा जास्त महत्वाचा नाहीये. शरीर महत्वाचं आहे. शरीर आपण जर जगलो किती वर्ष, तर तो आपण आहार कमवू शकतो, घेऊ शकतो. जर आपणच आजारात ग्रासलो असेल किंवा साधं जर आपलं दवाखान्यात गेलो, तर 500 रुपये सोडल्याशिवाय ते आत घेत नाहीयेत. पहिला टेस्ट पेपरलाच 500 रुपये जातात. पुन्हा टेस्ट आले, ह्या द्याल्या, सगळ्याच्या पहिला टेस्ट करण्यानंतर पुन्हा तुम्हाला टेबलवर घेतलं जातं. तोपर्यंत डॉक्टर हात लावत नाही तुम्हाला. आणि हे जर वाचवायचं असेल तर सकस संतुलित आहार या प्रमाणात तुम्हाला कितीतरी थोडा आहे, कितीतरी कमी किंमत आहे त्याची. तिथं गेले की पहिला एंट्री केली की तुम्हाला 5,000 ते 7,000 रुपये मोजावेच लागतात. एंट्री केल्या केल्या कुठलाही ते दवाखाना असू दे. आणि काहीही करत नाही तो, भयंकर तिथं लुटालूट चाललेली आहे सगळी. दवाखाना म्हणलं की पहिल्यांदा लूट, बाकी काही नाही. हा विचार प्रत्येकाने करावा, अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे. हो की सर. रॉयल फिटनेस फॅमिली हे अतिशय उत्तम आहे आणि सगळ्याला यात सहभागी करून व्हावं, असं आमची सुद्धा इच्छा आहे चांगली. खूप छान बोलताय सर. खूप छान म्हणजे अनुभवाचे बोल सांगताय आपले. तर या ठिकाणी ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. ओके. परंतु खूप छान, खूप चांगलेही डॉक्टर्स आहेत, पण डॉक्टर्स आर ट्रेन्ड फॉर इलनेस. आजारी पडल्यानंतर काय करावं लागतं हे डॉक्टरांना शिकवलं जातं. परंतु आजारी पडूच नये म्हणून काय करावं याच्यासाठी आपल्याला फिटनेस फॅमिलीची गरज आहे. नो बरोबर. डाऊट, ज्यावेळेस शेवटची परिस्थिती येईल तेव्हा दवाखान्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर माझी विनंती आहे सर्वांना की ती परिस्थिती येऊ नये म्हणून हा, आपण फिटनेस फॅमिली जॉईन केली पाहिजे. अगदी अ, अगदी. खूप छान आपण वास्तवदर्शी आपला अनुभव शेअर केला त्या ठिकाणी सर. आणि आम्हाला इतकं इन्स्पिरेशन मिळत आहे की प्रॉपर सिस्टम फॉलो केल्यानंतर म्हणजे बीपी आणि शुगर सारखे डिसीज पण रिकव्हर होऊ शकतात. हे होतात हो, आपल्याकडून 100% समजलं. होतात. आणि आपण जो हा मार्ग आपण निवडलेला आहे निरोगी राहण्याचा, आरोग्य मंदिरामध्ये सदैव टिकून राहण्याचा, सोबत राहण्याचा, त्याबद्दल आपलं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि परत आपल्याला एक अशी विनंती करतो की आपला हा एक अनुभव इतरांचं आयुष्य बदलणार आहे.